इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सगळे पदाधिकारी आहेत, युवकचे, आणि या ठिकाणी आय मुंबईमध्ये जे डायरेक्टर आहेत मनोज कुमार तिवारी यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। आपण जर या ठिकाणी बघितले तर माझ्याबरोबर राष्ट्रवादीचे अमोल मातेले प्रवक्ते, काय सांगाल, काय नेमकी मागणी आहे, काय भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तुमचे? या IM संस्थेचे जे संचालक आहे मनोज तिवारी यांच्यावरती प्रचंड असे गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांच्याबद्दल त्यांच्या विरोधात राष्ट्रपती असेल, विजिलन्स असेल यांच्याकडे तक्रारी करून देखील तक्रारी दखल घेतली नाही। उलट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मंत्रालयाच्या वैठीचा फोन येतो आणि त्या महिलेला दाबण्याचं काम केलं जातं। जर तू महिला कोण आहे? ती जाधव नावाची दलित महिला आहे। त्या महिलेवरती गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी अत्याचार चालू आहे। तिच्या कोणत्या पत्राची दखल घेतली नाही, पत्राच्या केंद्राची टोपली दाखवण्याचं काम केलेलं आहे। परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेस पवारसाहेबांची आम्ही मैदानात उतरलेलो आहे, त्या महिलेला न्याय मिळवून द्यायचा आहे। त्याच प्रकारे ह्या संस्थेमध्ये मनमानी कारभार संचालक चालू आहे। त्या संचालकांनी जवळजवळ शिक्षक भरतीमध्ये प्रचंड घोटाळा केलेला आहे। त्याचबरोबर 60 कोटीचा देखील या ठिकाणी घोटाळा झालेला आहे। त्याचबरोबर 1.25 लाख रुपये प्रत्येक महिन्याला एका कोणाला संस्थेच्या नावाने दिले जातात, याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी संचालकावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे। जोपर्यंत संचालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस या ठिकाणी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आपण जर बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे आणि जे डायरेक्टर आहेत IMचे मनोज कुमार तिवारी यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत मनोज कुमार तिवारी यांचं निलंबन होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, अशी या ठिकाणी प्रतिक्रिया अमोल मातेले यांनी दिलेली आहे। प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।